नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेबाबतची. श्रीकांत शिंदे, कपिल पाटील यांच्यासाठी मोदींची कल्याणमध्ये जाहीर सभा होणार आहे. कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज वर्टेक्स मैदानामध्ये मोदींच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय. कल्याणमध्ये महायुती जोरदार शक्ती प्रदर्शन या निमित्तानं करणार आहे आणि मोदी या जाहीर सभेला संबोधित करणार आहे. लोकसभेसाठीच्या प्रचारासाठी जोरदार शक्ती प्रदर्शन महायुतीचं पाहायला मिळणार आहे. श्रीकांत शिंदे, कपिल पाटील यांच्यासाठी मोदींची जाहीर सभा होणार आहे. कल्याणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज वर्टेक्स मैदानामध्ये ही सभा होईल. कल्याणमध्ये महायुती जोरदार शक्ती प्रदर्शन या निमित्तानं करणार आहे आणि मोदींची सभा जिथे होणार आहे तिथली दृश्य सुद्धा आपण पुढारी न्यूजवर सध्या बघताय. सभास्थळाची कशा पद्धतीची तयारी झालेली आहे हे सुद्धा आपण दृश्यामध्ये पाहू शकतोय. आज सगळे उत्सुकतेने वाट बघतोय की आज प्रधानमंत्री जे आहेत भिवंडी लोकसभा आणि कल्याण लोकसभेसाठी कल्याण वेस्टमध्ये जे आहे ही प्रचार सभा घेत आहेत. तिसऱ्यांदा जे आहे हे प्रधानमंत्री जे आहे 2014ला देखील आले होते, 2019ला देखील आले होते, तर 2024ला देखील येत आहेत. आणि आम्ही दोघं देखील 3 वेळा जे आहे निवडणुकीला सामोरं जात आहे आणि तिसरी वेळ जे आता हॅट्रिकच्या मार्गावरती आहोत. आणि आज पंतप्रधान मोदीजी काय बोलतायत, काय विचार देत आहेत याच्याकडे सगळ्यांचं लक्ष उत्सुकतेने. येत्या 20 तारखेला 5व्या टप्प्यातलं मतदान पार पडतंय. यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौरा करताना पाहायला मिळत आहेत. मोदींची सभा आज नाशिकमध्ये होणार आहे आणि नाशिक नंतर दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कल्याणमध्ये येणार आहेत आणि कल्याणमधल्या छत्रपती शिवाजी महाराज या मैदानामध्ये नरेंद्र मोदी यांची प्रचारार्थ सभा होणार आहे. ही खरं तर सभा कल्याण लोकसभेचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे, ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश मस्के आणि भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांनी ही एकत्रितरित्या घेतलेली सभा आहे. या सभेच्या निमित्ताने महायुतीचं मोठं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी केलं जाणार आहे. मोदींच्या सभेसाठी भले मोठं व्यासपीठ जे आहे ते उभारण्यात आलेलं आहे. मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. खरं तर आपण जर पाहिलं तर 2014-2019च्या लोकसभा निवडणुकीच्या नंतर नरेंद्र मोदी पुन्हा एकदा 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कल्याणमध्ये मोदी प्रचार सभा घेत आहेत आणि या प्रचार सभेतनं यांना नरेंद्र मोदी विरोधकांवरती काय टीका करतायत किंवा ज्या सभेला महाविजय संकल्प सभा म्हणून नाव दिलेलं आहे तर याच व्यासपीठावरनं नरेंद्र मोदी नवीन काय संकल्प करतायत किंवा काय कार्यकर्त्यांना अनुमोदन करतायत ते पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरामन संदीप भारतीसह निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, कल्याण. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नाशिकमध्ये सभा आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावली गेली आहे. पाकिस्तानला न घाबरणारे पंतप्रधान शेतकऱ्यांना का घाबरतात असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला गेलाय. मोदींची सभा फक्त भाजपच्या कार्यकर्त्यांसाठीच आहे का असा सवाल स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी उपस्थित केलाय.